वेलकम आरबीसी ऑनलाईन. तुम्ही बघत आहात आरबीसी ऑनलाईन बाय दत्तात्रय राऊत या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला नीट, MST, CET त्याचबरोबर बोर्ड एक्झामिनेशन्स गाईडलाईन्स 11वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमाची संबंधित सर्व चॅप्टर ह्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण नवीन कॉन्सेप्ट घेऊन येत आहोत. पॉलिनेशन. पॉलिनेशन ही अत्यंत महत्वाचा इव्हेंट्स फर्टिलायझेशनच्या अगोदरचा असतो. पोलन ग्रेन फॉर्मेशन ही प्रक्रिया अँथरच्या पोलन सॅक मध्ये होत असते. जेव्हा पोलन ग्रेन तयार झाल्यानंतर हा पोलन ग्रेन्स नॉन मोटाईल, युनिसेल्युलर, युनिन्यूक्लिएट, हेपलॉइड आपण बघितलं पूर्वीच्या व्हिडिओमध्ये. Angiosperms have evolved this strategy to use the abiotic agents and biotic agents. Angiospermic plants मध्ये पोलन ग्रेन्स फ्लावरच्या एंथर मध्ये प्रोड्यूस झाल्यानंतर त्या पोलन ग्रेनला ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी बायोटिक आणि अबायोटिक एजंट्स अत्यंत महत्वाचा रोल परफॉर्म्स करत असतात. त्यामध्ये अबायोटिक एजंट्स विंड अँड वॉटर अँड बायोटिक एजंट्स बर्ड्स, इन्सेक्ट्स अँड स्नेल्स हे अत्यंत महत्वाचा रोल परफॉर्म्स करत असतात टू देअर फ्लावर्स, फीडिंग दी व्हिजिटर्स अँड exploiting their mobility for the pollination, and also seed dispersal. Pollen grains are non-motile and they are usually carried from flower to flower by means of external agents. जेव्हा पॉलिनेशनची प्रक्रिया होत असताना पॉलिनेटिंग एजंट, biotic pollinating agents feeding the visitors and exploiting their mobility for the pollination. त्यांची मोबिलिटी पॉलिनेशन साठी असते. ऑल्सो सीड डिस्पर्सल साठी त्यांची मोबिलिटी असते. पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल. पोलन ग्रेन्स हे नॉन मोटाईल असतात अँड दे आर युजली कॅरीड फ्रॉम फ्लावर टू फ्लावर बाय मीन्स ऑफ एक्सटर्नल एजंट्स. म्हणजे पोलन ग्रेन एका फ्लावर मधून दुसऱ्या फ्लावर मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी त्या ठिकाणी पॉलिनेटिंग एजंट जे काही एक्सटर्नल एजंट म्हणून त्याचा उपयोग करत असतात. सो दॅट पॉलिनेशन ही जी प्रक्रिया आहे, पराग सिंचनाची प्रक्रिया. पॉलिनेशन इज दी ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स from anther to the stigma of the flower. It is the prerequisites for the fertilization. It is the prerequisite for the fertilization because both male and female gametes are non-motile. फर्टिलायझेशनच्या अगोदरची ही जी प्रक्रिया आहे पॉलिनेशनची, पॉलिनेशन म्हणजेच पराग सिंचन, आणि पराग सिंचनाची प्रक्रिया एका फुलातील परागकण दुसऱ्या फुलातील फ्लावर मध्ये जेव्हा डिपॉझिटेड होतात किंवा त्याच फुलातील परागकण त्याच फुलाच्या गायनोशियमच्या स्टिग्मावर डिपॉझिट होतात, ह्या प्रक्रियेला पॉलिनेशन असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी दोन्ही प्रकारचे गॅमेट्स, मेल आणि फिमेल गॅमेट्स आर नॉन मोटाईल. दोन्हीही नॉन मोटाईल गॅमेट्स असतात. For all the gametes are produced at two different sites. आपण बघितलं की मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स अगदी वेगवेगळ्या साईटला ते प्रोड्यूस होत असतात आणि त्या ठिकाणी दॅट विल बी प्रोड्यूस अँड मॅच्युअर्ड अँड देन आफ्टर दिस गोज टू दी पोलन ग्रेन्स आर दी एसेन्शियल टू ट्रान्सफर फ्रॉम anther to the respective stigma of the gynecium so that the process is known as the pollination. अशा प्रक्रियेत
प्रक्रियेमध्ये पॉलिनेशन परागसिंचनाची प्रक्रिया, परागकण एका फुलातून दुसऱ्या फुलामध्ये त्याचं स्थलांतर होत असतं, तर त्यालाच आपण परागसिंचनाची प्रक्रिया असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ द पॉलिनेशन. टाइप्स ऑफ द पॉलिनेशन, दोन प्रकारचे पॉलिनेशन त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येत असतात. एक आहे सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरा आहे क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन इज अ टाइप ऑफ पॉलिनेशन which occurs in a single flower or the two flowers on a single mother plant. आता आपण ह्या डायग्राम मध्ये जर बघितलं, टाइप्स ऑफ द पॉलिनेशन मध्ये आपण सेल्फ पॉलिनेशन बघूया. की सेल्फ पॉलिनेशन मध्ये ऑटोगॅमी ही एक प्रकारचं नाव. तर सेल्फ पॉलिनेशन मध्ये आपण बघू शकतो, तर ह्या सेल्फ पॉलिनेशन मध्ये दोन पॉसिबिलिटीज असतात. एक म्हणजे दी ट्रान्सफर ऑफ दी पोलन ग्रेन फ्रॉम सेम फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर इज known as the self pollination, and such type of the pollination is known as the autogamy. म्हणजे ह्याच फुलातील परागकण ह्याच फुलाच्या गायनोशियमच्या स्टिग्मावर जर डिपॉझिटेड होत असतील तर त्या प्रक्रियेला म्हणायचं ऑटोगॅमी. Self pollination is a type of the pollination which occurs in a single flower. Transfer of the pollen grain from the anther to the respective stigma of the gynoecium of the same flower. Such transfer of the pollen grain is the type of the pollination is the autogamy. Autogamy is the examples. Autogamy is the one type of the self pollination, and the another type of the self pollination is the a transfer of the pollen grain from anther of the one flower to the stigma of the another flower. Both flowers are present in the same mother plant. The process is known as the azitinogamy. The neighboring flowers. पण मदर प्लांट कसा आहे तो एकच आहे. एकाच मदर प्लांटचे दोन फ्लावर, एका फ्लावर मधले पोलन ग्रेन दुसऱ्या फ्लावर मध्ये ट्रान्सफर होतात, पण दोन्ही फ्लावर एकाच मदर प्लांटचे असतील तर तेव्हा त्या प्रकारच्या पॉलिनेशनला म्हणायचं जीटिनोगॅमी टाइप ऑफ दी सेल्फ पॉलिनेशन. सो दॅट इन रिझल्ट्स इन सेल्फ पॉलिनेशन मध्ये आपण जर बघितलं, इट रिझल्ट्स इन ब्रीडिंग ऑर अ सेल्फी. इट कॉन्ट्रास्ट दी क्रॉस पॉलिनेशन. इथं क्रॉस पॉलिनेशन होत नाही, झालेलं नाहीये. is the transfer of pollen grains from anther of one flower to the stigma of another flower of different plants of the same species. Pollination can be further divided into the three types on the basis of the source of pollination. तीन प्रकारचे पॉलिनेशन त्याच्यानंतर डिस्क्राइब केले, परंतु ह्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन मध्ये transfer of the pollen grains, transfer of pollen grain from anther of one flower to the stigma of another flower of the same mother plant is known as the azitinogamy, and the self pollination is the autogamy. Simple way, एकाच फुलातील परागकण त्याच फुलातील गायनोशियमच्या स्टिग्मावर डिपॉझिट होत असतील तर तेव्हा त्या प्रकारच्या परागसिंचनाच्या प्रक्रियेला ऑटोगॅमी म्हणायचं. दुसरी कंडिशन इथं आहे की सेल्फ पॉलिनेशन मध्ये एका फुलातील परागकण दुसऱ्या फुलाच्या गायनोशियमच्या स्टिग्मावर डिपॉझिट होत असतील, परंतु दोन्हीही फ्लावर सेम मदर प्लांटचे असतील तर त्याला सुद्धा सेल्फ पॉलिनेशन म्हणता येईल.
आणि त्याला म्हणतात जिटिनोगॅमी नेबरिंग फ्लावर्स, त्याला म्हणायचं नेबरिंग फ्लावर्स. So that in this way transfer of the pollen grains from anther to the respective stigma of the gynoecium. And another type of this pollination is the cross pollination. Cross pollination मध्ये काय होत असतं? It is the type of the cross pollination where pollen grain of one flower is deposited on the stigma of flower of different plants belonging to the same species with the help of the pollinating agencies in generating the genetically varied offsprings. क्रॉस पॉलिनेशन मध्ये दोन वेगळ्या स्पेसीज असतील, दोन सेम स्पेसीज मध्ये जर त्याचं ट्रान्सफर होत असेल, सो दॅट क्रॉस पॉलिनेशन, ह्याला क्रॉस पॉलिनेशन म्हणायचं. So that transfer of the pollen grain from one flower to the stigma of the gynoecium of the another flower of the different species or the same species. So such type of the pollination is a cross pollination. तर बघूया आपण ह्या ठिकाणी की सेल पॉलिनेशन मध्ये काय आहे. सेल पॉलिनेशन मध्ये आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी सेल pollination ऑटोगॅमी, इट इज द टाइप ऑफ दी पॉलिनेशन. आता बघा ह्या ठिकाणी सेल पॉलिनेशन मध्ये कसं व्हायला लागलं. इट इज द टाइप ऑफ द पॉलिनेशन इन विच अ बायसेक्शुअल फ्लॉवर इज पॉलिनेटेड. हे बायसेक्शुअल फ्लॉवर्स आहेत. व्हॉट इज मीन बाय द बायसेक्शुअल फ्लॉवर? बायसेक्शुअल फ्लॉवर मीन्स both gametes are the present, both sexes are the present in the same flower is known as the bisexual flowers, and this pollinated by its own pollen grains, and offsprings are genetically identical to their parents. सेल्फ पॉलिनेशन जेव्हा त्या फ्लावर मध्ये होत असतं, सेल्फ पॉलिनेशन, आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्यापासून प्रोड्यूस होणारा जो ऑफस्प्रिंग्स असेल आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. ते जेनेटिकली आयडेंटिकल असतात टू देअर पॅरेंट्स. अशा प्रकारे पी प्लांट्स मध्ये, वटाण्याच्या प्लांट मध्ये, पी प्लांट, गार्डन पी प्लांट्स, ह्या प्लांट्स मध्ये ऑटोगॅमी टाइप ऑफ दी सेल पॉलिनेशन आपल्याला बघायला मिळतं. दुसरा प्रकार आहे सेल पॉलिनेशनचा, तो म्हणजे दॅट इज नोन ॲज दी जिटिनोगॅमी. इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन टू अ स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर. स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर इज नोन ॲज दी, हे इथले ह्या फुलातील परागकण ह्या फुलाच्या गायनोशियमच्या स्टिग्मावर डिपॉझिट होत आहेत. इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन टू अ स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर प्रोड्यूस ऑन अ सेम प्लांट. एकाच प्लांटवर दोन फ्लावर आहेत, परंतु हे परागकण ह्या फुलातील गायनोशियमच्या स्टिग्मावर डिपॉझिट होत आहेत. इट इज अ फंक्शनली similar to a cross pollination, functionally similar to cross pollination होत असतं, as it is involved in a pollinating agents, but it cannot brings about a genetic variation. पण ह्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जेनेटिक व्हेरिएशन्स आपल्याला बघायला मिळत नाही. सर्व फंक्शनली सिमिलर टू द क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन सारखाच ह्या ठिकाणी परागसिंचनाची प्रक्रिया होते, परंतु but it cannot brings about a genetic variation. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जेनेटिक व्हेरिएशन्स आपल्याला ब्रिंग्स होत नाही. and so is only of ecological significance. हे फक्त इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स आहे. and so that it is a cannot bring about a genetic variation and is only of a ecological significance in a cucurbita मध्ये मॅक्झिकॅना, कुकरबिटा मॅक्झिकॅना मध्ये अशा प्रकारचं जिटिनोगॅमी टाइप ऑफ दी पॉलिनेशन्स आपल्याला बघायला मिळतं.
Cucurbita's mexicana, and it is similar to the atogamy. Atogamy सारखंच प्रकारचं असं पॉलिनेशन आहे. As pollen grains come from same mother plants. पोलन ग्रेन मात्र कुठून येतात? सेम मदर प्लांट्स पासून येत असतात. म्हणून अशा प्रकारच्या पॉलिनेशन मध्ये एक आहे आपण बघितलं ॲटोगॅमी आणि दुसरं आहे जिटिनोगॅमी. अशा प्रकारचं क्रॉस पॉलिनेशन आपण या ठिकाणी बघत असताना क्रॉस पॉलिनेशन पुढचा जो भाग आहे आपला तो क्रॉस पॉलिनेशनचा. सेल्फ पॉलिनेशन ॲटोगॅमी, सेल्फ पॉलिनेशन जिटिनोगॅमी, ह्या दोन्ही प्रकारामध्ये आपण बघितलं कशा पद्धतीचे इव्हेंट्स या ठिकाणी होत असतात, कशा प्रकारची पॉसिबिलिटी ऑफ स्प्रिंग्स मध्ये इथं आपल्याला आढळून येत असते. सेल्फ पॉलिनेशन ॲटोगॅमी मध्ये ऑफ स्प्रिंग्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स, आणि जिटिनोगॅमी मध्ये सुद्धा इज ऑफ स्प्रिंग्स आर genetically identical to their parents. Because of that, pollen grains are the same mother plants. Examples लक्षात ठेवायचे. ॲटोगॅमी पी प्लांट्स मध्ये आपल्याला बघायला मिळेल. ॲटोगॅमी आपण इथं बघू शकतो इज अ पी प्लांट. एक्झाम्पल आहे द पी प्लांट. Autogamy example remembers pea plant, garden pea plant. Pisum sativum is a scientific name of the garden pea plant, and self pollination is a jitinogamy type of the pollination is occur in the Cucurbita mexicana. Example one is the Cucurbita. Cucurbita mexicana. अशा प्रकारचे सेल्फ पॉलिनेशन आपल्याला बघायला मिळतात. त्या ठिकाणी पुढचा जो भाग आहे तो म्हणजे क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन, it is the type of the cross pollination when pollen grain of one flower is deposited on the stigma of flower of different plants belonging to a same species. Belonging to the same species. इथं जर आपण बघितलं तर बिलॉंगिंग टू, आता ह्या ठिकाणी ह्या पोलन ग्रेन्स इथं डिपॉझिटेड झालेले आहेत. हे पोलन ग्रेन इथून तयार झाले. Such type of the pollen grains are transferred by the pollinating agents, insects, birds, snails. Then these pollen grain are transferred by the pollinator. These pollen grain are again goes to the deposited over the respective stigma of the gynoecium. But both flowers are different. जिथून पोलन ग्रेन निघालेले आहेत ते पोलन ग्रेन दुसऱ्या फ्लावर वर डिपॉझिटेड होतात. इट इज द टाइप ऑफ द क्रॉस पॉलिनेशन व्हेन पोलन ग्रेन ऑफ वन फ्लावर is deposited on the stigma of flower of different plant belonging to a same species with the help of pollinating agents. With the help of the pollinating agents or pollinating agencies, it generates the genetically varied offspring. क्रॉस पॉलिनेशन मधून जे ऑफस्प्रिंग जनरेटेड होतात ते मात्र जेनेटिकली कसे असतात? ऑफस्प्रिंग, दॅट मीन्स द फर्टिलायझेशन झाल्यानंतर ह्यांच्यापासून जो सीड्स प्रोड्यूस होईल आणि तो सीड्स त्या मदर प्लांट सारखा नसेल. इट जनरेट्स द जेनेटिकली व्हॅरिड ऑफस्प्रिंग्स. ऑफस्प्रिंग्स म्हणजे ह्यांच्या फर्टिलायझेशन नंतर जो ऑफस्प्रिंग्स तयार होईल, सीड्स तयार होईल, तो प्लांट्स तयार होईल, हे ऑफस्प्रिंग्स असतील इज अ व्हॅरिड वन. is the genetically varied offsprings is a varied, genetically varied. कसे असतात ते? genetically varied असतात. so that in the cross pollination मध्ये ज्या पद्धतीने सेल्फ पॉलिनेशन मध्ये जेनेटिकली आयडेंटिकल असतात ऑफस्प्रिंग, इथे मात्र
जेनेटिकली ऑफस्प्रिंग्स हे जेनेटिकली आयडेंटिकल नसतात, ते व्हॅरिड असतात. सो दॅट मेजॉरिटी ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट डिपेंड ऑन द ट्रान्सफर ऑफ द पोलन ग्रेन्स. So virtually all seeds plants need to be pollinated. Virtually all seed plants need to pollinated. Most of the food and fiber crop growing throughout the world depend upon the pollinators for the reproductions. Virtually आपण जर बघितलं, all seed plants, सगळे seed plants need to be pollinated. आपण व्हर्च्युअली जर बघितलं, ऑल सीड प्लांट्स मध्ये पॉलिनेशन अत्यंत गरजेचं आहे. पॉलिनेशन शिवाय त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार नाही, त्यांच्यामध्ये ऑफस्प्रिंग किंवा सीड प्रोड्यूस होणार नाही. म्हणून सगळ्या सीड प्रोड्युसिंग प्लांट्स मध्ये नीड टू बी पॉलिनेटेड, सो दॅट मोस्ट ऑफ दी फूड अँड फायबर क्रॉप असणारे जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये फूड ग्रोईंग क्रॉप्स असतील. थ्रूआउट द वर्ल्ड, पूर्ण जगामध्ये फायबर प्रोड्युसिंग क्रॉप्स असतील किंवा फूड प्रोड्युसिंग क्रॉप्स असतील, डिपेंड अपॉन दी पॉलिनेटर्स फॉर रिप्रोडक्शन. हे पूर्णतः पॉलिनेटर्सवर डिपेंड करतात. ह्या ठिकाणी बघा, हे पॉलिनेटर्स आहेत. आपण बघितलं अबायोटिक पॉलिनेटर्स, बायोटिक पॉलिनेटर्स. So these are the agencies are involved for the pollinations have been grouped into the 3 categories. 3 कॅटेगरी मध्ये त्याचं ग्रुपिंग, 2 कॅटेगरीज मध्ये त्याचं ग्रुपिंग केलेलं आहे. एक आहे अबायोटिक एजंट्स आणि दुसरं आहे बायोटिक एजंट्स, जे की आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण काय करणार आहोत ते बघणार आहोत ह्या ठिकाणी. सो दॅट इन दी क्रॉस पॉलिनेशन आणि सेल्फ पॉलिनेशन हे दोन्हीही भाग तुम्हाला समजणं खूप अत्यंत आवश्यक आहे. आपण ह्या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात असतो. सो इन दी सच टाइप ऑफ दी पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन बघितल्यानंतर आता ह्यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे, सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन, परीक्षेमध्ये नेहमीच प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जात असतो त्या ठिकाणी. तर तो प्रश्न म्हणजे काय, तर ऍक्च्युअली ह्या ठिकाणी डिफरन्शिएट दी सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. फरक स्पष्ट करा. It is a transfer of the pollen grains from anther to the stigma of the same flower to another flower of born on same mother plant is known as the self pollination. As compared to the cross pollination मध्ये जर आपण बघितलं, it is the transfer of pollen grain from anther of one flower to the stigma of another flower born on a different plant of the same species. अशा प्रकारच्या पॉलिनेशनला क्रॉस पॉलिनेशन म्हणायचं. सेल्फ पॉलिनेशन does not require any external agencies. कुठल्याही प्रकारची एक्सटर्नल एजन्सीची गरज नाहीये सेल्फ पॉलिनेशन मध्ये. देयर इज नॉट रिक्वायर्ड एनी एक्सटर्नल एजन्सीज. परंतु क्रॉस पॉलिनेशन मध्ये इट इज अ मस्ट. एक्सटर्नल एजंट्स इज ऑलवेज रिक्वायर्ड. wind, water, insect. So these pollinating agent, external agents are required in the cross pollination, otherwise cross pollination is not done. Then both anthers and stigma mature at the same time. Self pollination मध्ये anther आणि stigmas mature at the same time. त्यांचं मॅच्युरिटी एकाच वेळेला होणं आवश्यक आहे, तरच त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन अचीव्ह होत असतं. सेल्फ पॉलिनेशन मध्ये ही एक रिक्वायर्ड कंडिशन आहे की बोथ एंथर्स अँड स्टिग्मास मॅच्युअर ॲट द सेम टाइम. बट इन क्रॉस पॉलिनेशन एंथर अँड स्टिग्मास मॅच्युअर ॲट अ डिफरंट टाइम. ह्यांच्यामध्ये मॅच्युरिटी डिफरंट टाइमला असलीच पाहिजे, तरच त्यांच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन अचीव्ह होऊ शकतं. नसतं त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन हे फेवर्ड होईल. सो क्रॉस पॉलिनेशन मध्ये एंथर आणि स्टिग्माची मॅच्युरिटी डिफरंट टाइम्सला असते. सेल्फ पॉलिनेशनची मॅच्युरिटी
सेल्फ पॉलिनेशन मध्ये एकाच वेळेला एंथर आणि स्टिग्मा ह्यांची मॅच्युरिटी सेम टाइमला असते. इट ऑकर्स इवन व्हेन फ्लावर इज क्लोज. ह्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन जरी व्हेन फ्लावर्स आर क्लोज, फ्लावर क्लोज असला तरी त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन हे होत असतं, आपल्याला आढळून येत असतं. परंतु क्रॉस पॉलिनेशन मध्ये ही कंडिशन मात्र कशी आहे, इट ऑकर्स ओनली व्हेन फ्लावर्स आर ओपन. फक्त त्यांच्यामध्ये फ्लावर ओपन असेल तरच त्यांच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन आपल्याला आढळून येत असतं. अँड देन इट प्रोड्युसेस द होमोझायगस ऑफस्प्रिंग. ह्यांच्यामध्ये ऑफस्प्रिंग्स हे जे आहेत ते होमोझायगस ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस होतात सेल्फ पॉलिनेशन मध्ये. आणि हे क्रॉस पॉलिनेशन मध्ये हेटेरोझायगस ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस होत असतात. आता ह्या ठिकाणी हे ऑफस्प्रिंग्स इज दी हेटेरोझायगस अँड इट डज नॉट इंट्रोड्यूस एनी व्हेरिएशन. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं व्हेरिएशन्स आपल्याला आढळून येत नाही. तर क्रॉस पॉलिनेशन मध्ये आपल्याला व्हेरिएशन्स हे आढळून येत असतात. तर अशा पद्धतीनं हे आपण बघितलं. सो दॅट थँक्यू सो मच. धन्यवाद.